बुलढाणा जिल्ह्यातील सव येथील आई जगदंबेच्या मंदिरात 1631 नंदादीपांच्या ज्योती उजळून निघाल्या आहेत। आई जगदंबा देवी संस्थानात नवरात्रीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या सव येथील आई जगदंबेच्या मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून दीप प्रज्वलनाची परंपरा आहे। 2014 साली दीपगृहात केवळ 100 नंददीप पेटवण्यात आले होते, तर आजच्या घडीला 1631 नंददीपांच्या ज्योती उजळून निघाल्या आहेत। इथल्या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीत भाविकांची मोठी रीघ असते। मंदिराला प्रदीर्घ इतिहास लाभला असून हे मंदिर पैनगंगा नदीच्या तीरावर आहे, परंतु कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। 1985 साली मंदिर स्थानिक तुकाराम शेळके यांच्या शेतात साकारण्यात आलं। नवरात्रादरम्यान जिल्ह्याभरातूनच नव्हे तर दूरदूरवरून भाविकांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिर परिसरात 2 नंदादीपगृहे आहेत। याची सुरुवात 2014 पासून सुरू करण्यात आली होती, तर यंदाच्या नवरात्रात दोन्ही नंदादीपगृहात भाविकांनी 1631 नंदादीप लावले आहेत। नवरात्रीत संपूर्ण 11 दिवस दीप अखंड प्रज्वलित असतात। या संस्थानला गेल्या 10 वर्षापासून हे अखंड नंदादीपाची प्रथा सुरू केलेली आहे आणि ती दिवसेंदिवस दरवर्षी वेळोवेळी म्हणजे वाढती संख्या भाविकांची आज होत आहे। पहिल्याने फक्त 100 दिव्यापासून सुरुवात केली होती, परंतु यावर्षी 1631 दिवे लागले। जवळपास 150 लोक त्यांचे नंबर न लागल्यामुळे वापस केले, कारण का आमच्याजवळ फक्त 1550 दिव्याची व्यवस्था होती। काय भावना दिवे लावण्यामागची काय भावना आहे? या दिवे लावण्याच्या मागे म्हणजे असे किंवा तेल जळे आणि संकट टळे अशी ही भावना भाविकांची असल्यामुळे प्रत्येक भाविकाला वाटते की आपला दिवा हा मंदिरात असावा, कारण घट हा आपल्या घरी जरी आपण लावला तर सतत आपण तो ठेवूच नाही, तो विझेल ही भावना असते। आणि इथं कसे असतं की दिवसा 10-20 बाया असतात या दिवे लावायला, रात्री 10-12 माणसं असतात दिवे लावायला, त्यामुळे हा इथला अखंड दिवा असतो।